एखादी वस्तू जेव्हा आवडीचं उच्चांक गाठून जेव्हा आपणाक आवडताना तेव्हा ती वस्तू आपल्याकडे टिकतच नाही. त्याचा झाला असा, त्या दिवशी साडयांचा ह्यो ब्लॉग तुम्ही बघितलाच असतालात. त्याच्यातली ही जांभळ्या कलरची साडी इतकी भारी होती ना, पण ती साडी पदराच्या साईडने ना कमरेवरच फाटलेली. त्याच्यामुळे ती आणि त्याच्याबरोबरच असलेली दुसरी एक साडी जिची सुता येत होती, असे दोन्ही साडी आज आमका एक्सचेंज करून घेऊचे लागले. तशी ती साडी भाभीचेच होते, पण दीदीक माका आणि भाभीक हे जांभळ्या कलरची साडी खूपच आवडलेली. तरी पण काळजावर दगड ठेवून ते दोनही साडी आम्ही आज एक्सचेंज करून घेतली आणि हे दोनही साडींच्या बदल्यात ना हे 2 साड्या घेतल्या आणि तिसरी साडी भाभीक आवडली म्हणून एक्स्ट्राची घेतल्या. साडी एक निरकून पारकून झाला आणि मी माझ्या कामांका लागले. ह्या खेळण्यांच्या पसाराक कमी करूक कोणाकडे काय उपाय असतात तर माका सांगा. खेळण्यांचो पसारो इग्नोर केलंय, पण लक्ष ह्या पडद्यांवर पडलो. म्हटलं आज ह्या पडद्यांका धुवूनच टाकूया. झपकन खुर्चीवर उभ्या राहिलंय आणि पटकन पडदे काढून घेतले आणि पण लक्षात इला आज पाणी चालू आहे म्हणजे आपला काम वॉशिंग मशीन करतली आहे. माझी नाही हा, दीदीची मशीन. त्याच्यामुळेच पडदे उचलून दीदीच्या सुवादीन केलंय. दीदीन मशीनच्या सुवादीन केल्यान. भरपूर असा लिक्विड टाकून मशीनचा तोंड बंद करून मशीनीक कामाक लावल्यान. थोड्या वेळान पडदे धुवून इलेले. पडदे सुकत घातलंय तर बघा हवा कशी चालू होती. पण झोपाक जावा पान याक जाग्यावरसून हालायचं नाही. संध्याकाळी मस्तपैकी नट्टापट्टा करून येणाऱ्या कार्यक्रमासाठी थोडीफार शॉपिंग करून गेलो. कार्यक्रमाची तारीख दारावर येऊन बसली आहे तरी आमची कायच अजून तयारी दिसत नाही. शॉपिंग काय खूप मोठी नव्हती व बारीक सारीकच असा काय काय घ्यायचा होता. पण 1756 दुकानं फिरान पण दीदीक हवी असलेली आर्टिफिशियल नेल्स काय सापडत नव्हती. शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही शेवटच्या दुकानात गेलो आणि त्याका हवी असलेली ते नेल्स सापडले. आमची शॉपिंग एकीकडे आणि गोलूचो डंपर ट्रक JCB ह्या सगळ्याची शॉपिंग एकीकडे. चला तर मग आजच्यापुरती इतकेच झाली. अशाच मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब